सगळ्या वयाच्या लहान थोरासह वर्तमान सगळ्या जणाला कीर्तनाला बसवलं सावता महाराजानं. आणि सावता महाराजानं भक्तीचा मार्ग भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आम्हाला प्रतिपादन केलेला आहे. म्हणून आज वारकरी संप्रदायाची देणगी आणि वारकरी संप्रदायाचा आजचा एवढा विशाल वृक्ष झालेला आहे ही सावता महाराजाची पुण्याई आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल आणि जाता जाता एक पुन्हा विशेष तुम्हाला सांगतो. विशेष महत्वाचं की सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाहीत असं चुकीचं बोलत जाऊ नये. हे अभ्यास न करता बोललेलं आहे. सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं म्हणणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अण्णाच्या समोर बोलतो की आमदार झाले आणि 5 वर्ष कधीच मंत्रालयात गेले नाहीत असं जर म्हणलं तर ते अत्यंत चुकीचं आहे. दुसरी गोष्ट वकील झाले पण कोर्टात न जाता त्यांनी 10,000 केसेस सोडवल्या असं म्हणणं जितकं चुकीचे आहे. डॉक्टर झाले पण त्या डॉक्टरनं कुणाला गोळ्या औषध न देता नुसत्या नजरेनं पेशंट दुरुस्त केले असं म्हणणं जितकं अंधश्रद्धेचं आहे चुकीचं आहे. तसं पंढरपूरला सावता महाराज गेले नाहीत असं म्हणणं 100% चुकीचं आहे. कारण सावता महाराजांनाच वारी चालू केलेली आहे आणि सावता महाराज स्वतः अभंगामध्ये सांगतात माझ्या वडिलाची वारीची परंपरा आहे आणि मी ती चालवतो आणि माझ्या नंतर महाराष्ट्रानं चालवावी कारण मला वारस नसल्यामुळं अख्खा महाराष्ट्र माझा वारस आहे आणि त्या वारसानं पंढरपूरची वारी चालवावी ही सावता महाराजाची महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. हे सावता महाराजानं महाराष्ट्राला दिलेली योजना आहे. ही महाराष्ट्राला सावता महाराजानं दिलेलं प्रयोजन आहे. हे सावता महाराजानं महाराष्ट्राला दिलेलं फल आहे. म्हणून त्याच्याकरता सावता महाराज प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जात होते. नव्हे भाजी विकण्याकरता बाजारच त्यांचा पंढरपूरचा होता. इतक्या जवळचे सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आणि आपणच आपल्या हातानं समजा असं म्हणायचं की माझ्या तोंडामध्ये जीभ नाही असं जर कोणी म्हणलं तर ते कुणी सांगितलं? जीभ असल्याशिवाय कसं सांगितलं की माझ्या तोंडात जीभ नाही? एखाद्याने विचारलं रामभाऊ घरात आहेत का? मधूनच रामभाऊनं सांगितलं मी घरात नाही. आता मी घरात नाही म्हणल्यानंतर हे कोणी सांगितलं? रामभाऊनच सांगितलं आणि सांगण्यामध्येच त्यांचं महाराज अस्तित्व सिद्ध झालं. तसं सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं अजिबात चुकीचं आणि बिना अभ्यासाचं बोलू नका महाराज. सावता महाराज ज्यावेळेस नामदेवरायला कीर्तन सावता महाराजानं शिकवलं, नामदेवरायला कीर्तन कसं करायचं हे सावता महाराजानं ज्ञात केलं आणि वैकुंठाहून सावता महाराजानं हे कीर्तन आणलं आणि सावता महाराजांना नामदेवरायला कीर्तन करायला लावलं. आणि आपला शिष्य ज्यावेळेस कीर्तन करतो त्यावेळेस सावता महाराज प्रत्येक वेळेस पुढं समोर बसलेले असायचे. निवृत्तीनाथ सावता महाराज आणि काशीवरून येणारे कबीर महाराज हे 3 अधिकारी लोक समोर बसलेले असायचे. पहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली चाल म्हणायची नामदेवरायच्या कीर्तनामध्ये आणि जनाबाईनं चाल सांगायची महाराज. असं कोणी म्हणायचं नाही की महिला मंडळी कीर्तनामध्ये नसाव्यात. कुणी म्हणू नये की महिला मंडळीनं टाळ घेऊन नाचू नये. कुणी म्हणायचं की काही नाही पहिलं जनाबाईनं चाल कुणी म्हणावी याचा अधिकार म्हणाय लावण्याचा अधिकार जनाबाईकडे होता. म्हणून जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कारण जनाबाईनं सांगायचं ज्ञानोबरायला माऊली म्हणा अभंग. त्यावेळेस सावता महाराजांच्या अध्यक्षतेखाली अभंग म्हणला जायचा आणि नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि ही नाचण्याची आज्ञा सावता महाराजांना दिलेली आहे. म्हणून ते सावता महाराज महाराष्ट्राला जी देणगी देतात आणि जे आचरण करून समाजाला जे देण्याचं काम सावता महाराजांना केलेलं आहे त्या
त्याचा विचार करण्याकरता सावता महाराजांना केलेली भक्तिशास्त्रातली क्रांती म्हणजे आजचा अभंगाचं पहिलं चरण. नामाची आभाळ नाभी